डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडत असताना या देशामध्ये 1935 साली जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा विन्स्टन चर्चिलनं इंग्लंडमध्ये एक विधान केलं होतं. ते विधान असं होतं, हा देश ज्या देशात भाषा अनेक आहे, ज्या देशात पंथ अनेक आहे, ज्या देशात जाती अनेक आहे, ज्या देशात वेश अनेक आहे, ज्या देशात प्रांत अनेक आहे, तो देश जगाच्या पाठीवर कधीच उभा राहू शकत नाही. हे स्टेटमेंट करणाऱ्या विन्स्टन चर्चिलला आज आपण सांगू शकतो, जगाच्या स्पर्धेमध्ये आज आमचा देश, आमचा भारत हा अभिमानाने उभा आहे. त्याचं एकच कारण आहे संविधान, आणि संविधानाने आपण जगाच्या पुढे आहोत. आणि ज्या संविधानाची निर्मिती झाली ती निर्मिती धर्मनिरपेक्ष समाज निर्मितीसाठी दिलेली ग्वाही आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये अधिकार देऊन त्याला कवचकुंडल देण्याचं काम या संविधानाने केलं आहे. म्हणून संविधान ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्या हातात संविधान असतं पण आपण कधी ते वाचत नाही, ही आमची अडचण आहे. आम्हाला कधीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करत असताना नेमकं आजच्या परिस्थितीमध्ये काय समजून घेतलं पाहिजे असा जेव्हा विचार माझ्या डोक्यात येतो तेव्हा आजच्या सगळ्यांना मी आवर्जून सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आणि सगळे महामानव म्हणाले तेच खरं आहे. धडकलेला माणूस विचार करतोय, हा आंधळा खाली पडलाय, त्याला माझी धडक लागली तरी तो म्हणतोय बाबासाहेब म्हणले तेच खरं आहे. त्यानं न राहून विचारलं काय म्हणाले बाबासाहेब. त्यावेळेस तो आंधळा मित्र सांगतोय, बाबासाहेब आणि महामानव म्हणाले स्वतःच्या वाटेपुरता प्रकाश स्वतः निर्माण करायचा असतो, उसण्या घेतलेल्या प्रकाशावर आपली वाट कधीच चालता येत नाही. हे कायम लक्षात ठेवायचं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वतःच्या वाटेवर चालण्यापुरता प्रकाश आणि विचार काय असतो याची जाणीव करून दिलेली आहे. जगाच्या पाठीवर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र याचा अभ्यास करणारा जगातला एकमेव अभ्यासक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आम्ही कधीच अभ्यासाचा विचार करत नाही. जयंती केवळ फुलांची सजावट करून साजरी होत नाही, महामानवांच्या विचारांची राजवट जिवंत ठेवणं हा जयंतीचा खरा अर्थ आहे. आणि ते काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदव्या वाचल्या की मग लक्षात येतं, MA, MSc, PhD, LLD, बाराटला 32 पदव्या घेणारा त्या काळातला हा विद्यार्थी आहे. कधीतरी विचार करून बघा, 60 मिनिटं आम्ही एका जागेवर बसत नाही अभ्यासाला. या महामानवानं 60 देशांच्या घटना अभ्यासल्या आणि आमच्या भारताची घटना तयार केली. 60 देशांच्या घटना अभ्यासणारा आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाची राज्यघटना लिहिणारा एकमेव माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग आमच्या पोरांना कळालं पाहिजे, एखाद्या विषयाचा अभ्यास करताना कमीत कमी 60 मिनिटं तरी शांत बसलं पाहिजे, जागेवर बसलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाची व्याख्याच मुळात काय, जे ध्येय ठरवलंय ना त्या ध्येयासाठी तपश्चर्या करणं, ज्ञान साधना करणं ही अभ्यासाची व्याख्या आहे. हे बाबासाहेब आम्हाला शिकवतात. पण बाबासाहेब आम्हाला कधी समजलेले नाही. बाबासाहेब हे विचारानं समजून घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे. बाबासाहेब असं म्हणतात, तुम्ही बुद्धिवान असाल मान्य आहे, पण तुमच्याकडे चारित्र्य नसेल तर तुमच्या बुद्धीला काळीची किंमत आहे. बुद्धिवानानं चारित्र्यवान असलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. म्हणून मला कधीतरी वाटतं, बाबासाहेब म्हणतात 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा, मग तुमची किंमत आहे. बाबासाहेबांचे विचार प्रखर आहे, तेज आहे. पण आज आमच्या तरुणांनी त्यातून काय शिकलं पाहिजे हा विचार माझ्या डोक्यात येतो ना, तेव्हा बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ जेव्हा पेन्शन वेळेवर यायची नाही, त्यावेळेची पेन्शनही कमी असायची, रिटायर झालेले. पण आपल्या बाबासाहेबांना खरं तर शिक्षणासाठी पुस्तकं दिली पाहिजे हे बाप म्हणून त्यांना कळायचं. आजपर्यंत आम्ही ऐकत आलो, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री उभी असते, पण जगाच्या पाठीवर पुरुषामागे उभा असणारा पहिला पुरुष म्हणजे बाबासाहेबांचे वडील हे रामजी सकपाळ आहे. म्हणून आम्हाला काहीतरी समजून घेतलं पाहिजे. मग हे बाबासाहेबांचे वडील, बाबासाहेब शिकत असताना पैसे नसायचे, थोरल्या मुलीकडे जायचे, तिला म्हणायचे पैसे आहेत का, तिच्याकडे पैसे नसायचे. धाकट्या मुलीकडे जायचे आणि तिला म्हणायचे पैसे आहेत का, पैसे नसायचे. पण ती धाकटी मुलगी म्हणजे बाबासाहेबांची बहीण गळ्यातले दागिने काढायची, बापाकडे द्यायची, रामजी सकपाळांकडे द्यायची आणि म्हणायची हे गहाण ठेवा,
आज माझा दागिना गहाण राहील, पण या देशाला नवा दागिना माझ्या भावाच्या रूपाने मिळेल, हा विचार बहिणीचा असतो. हे कधीतरी आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एखादा माणूस मोठा होतो ना, तेव्हा त्याच्या मागे अनेक घटना काम करत असतात. मला असा प्रश्न पडतो, या देशातली सगळ्यात मोठी घटना कोणती? आणि त्याचं उत्तर असं आहे, ज्या मुलाला खिशात पैसे असताना सुद्धा हा अस्पृश्य आहे, हा दलित आहे म्हणून गाडीवाला गाडीत बसू देत नाही, ज्या मुलानं सार्वजनिक नळावर पाणी पिलं म्हणून मरेपर्यंत मार खाला, ज्या मुलाकडे खिशात पैसे आहे पण नाभिक केस कापायला नकार देतो कारण तो मुलगा अस्पृश्य आहे, त्या अस्पृश्य मुलानं या देशाची घटना लावी, यापेक्षा मोठी घटना या देशात कोणतीच नाही. ही महत्वाची बाब आहे. मग आम्हाला विचार पडला पाहिजे की महामानव कुणाला म्हणायचं? महामानव ते असतात ज्यांना दुसऱ्याचं दुःख बघून डोळ्यात पाणी येतं. महामानव ते असतात ज्यांना दुसऱ्याच्या वेदना बघून स्वतःचं हृदय द्रवतं, कळवळतं. ते महामानव असतात. दुसऱ्याच्या वेदना हे आपल्या वेदना आहे, दुसऱ्याच्या समस्या आहे आपल्या समस्या आहे, दुसऱ्या पुढची संकट ही आपली संकट आहे असं मानून जी माणसं काम करतात तीच माणसं महामानव होतात. डॉक्टर बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते इंग्लंडला. कधीतरी विचार करा, आपल्या लक्षात येईल आपल्या मुलांना आपण शाळेत टाकतो पण त्यांना कधीच आपण जाणीव करून देत नाही की परिस्थिती कशी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना ग्रंथालय उघडायच्या अगोदर त्या ग्रंथालयाच्या पुढे उभ्या आहे. ग्रंथालय बंद होताना ग्रंथपाल म्हणतोय तुम्हाला बाहेर पडलं पाहिजे, मला कुलूप लावायचं आहे. ते बाबासाहेब पोटात अन्न नसताना अभ्यास करायचे आणि कोणीतरी त्यांना विचारलं, पोटात अन्न नाही, खिशात पैसा नाही, झोपही पुरेशी नाही, तुम्ही जगणार कसे? आता आमच्या पोरांना आम्ही सगळं देतो, गाडी देतो, मोबाईल देतो, पुस्तकं देतो, वाटेल तेवढा पैसाही खर्च करायला देतो, पण मुलं काय करतात हे आम्ही कधीच बघत नाही. आम्हाला बाबासाहेब समजून घेताना त्या बाबासाहेबांचे विचार आमच्या पोरांवर कसे प्रभावीपणे काम करतील याच्यावर काम करायचं आहे. संसार फुलवत असताना संस्कार किती महत्त्वाचे ठरतात याची जाणीव आजच्या पिढीला पालक म्हणून होणं हीच मला वाटतं काळाची गरज आहे. बाबासाहेबांना प्रश्न विचारलाय, पोटात अन्न नाही, खिशात पैसे नाही, दुपारचं जेवण सुद्धा बाबासाहेब कधी करत नाहीत कारण पोटाची खळगी भरायला लागणारी गोष्ट त्यांच्याकडे आयुष्यभर नव्हतीच. पण तीव्र इच्छाशक्ती, उदंड आत्मविश्वास आणि ध्येयाचं प्रतीक असणारे बाबासाहेब मात्र कायम निष्ठेनं एक गोष्ट हाताळत राहिले, ती गोष्ट म्हणजे अभ्यास आहे. आणि त्या प्रश्न विचारणाऱ्या मुलाला, मित्राला त्यांनी सांगितलं, जेव्हा पोटात अन्न नसतं, खिशात पैसे नसतात, तेव्हा मला माझ्या महाराष्ट्रातले भारतातले राजर्षी शाहू महाराज समोर येतात, माझ्या भारतातल्या हजारो दिनदुबळ्या बांधवांचे चेहरे समोर येतात आणि मला प्रेरणा मिळते, मला अभ्यास करण्यासाठी ती गोष्ट बळ म्हणून कामी येते. ते बाबासाहेब, याचा अर्थ बाबासाहेब उपाशी राहिले, ते तुमच्या आमच्यासाठी, आम्हाला भविष्यामध्ये योग्य गोष्ट मिळावी यासाठी ते कष्ट करत राहिले. ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचा मुलगा इकडे गंगाधर आजारी पडला होता तेव्हा त्यांच्या पत्नी रमाई पहाटे लवकर उठायच्या, शेण गोळा करायच्या, त्याच्या गौऱ्या थापायच्या आणि त्यातून आलेले पैसे हे बाबासाहेबांना पाठवायच्या. त्यावेळेस मला प्रश्न पडतो, या देशामध्ये आपल्या पतीला शिक्षण मिळावं म्हणून गौऱ्या थापून पैसे पुरवणाऱ्या या देशातल्या पहिल्या महिला म्हणजे माता रमाई आहे. याचा अर्थ एखादा पती पुढे जाताना त्या पत्नीचे कष्ट किती असतात, त्याग काय असतो, समर्पण काय असतं हे जाणून घेणं आज प्रत्येकाची गरज आहे असं मला वाटतं. याच्यावर थांबत नाही. दुसरा मुलगा रमेश तापाने फणफणत होता तेव्हा त्याला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नाही आणि तापाने फणफणणारा रमेश जेव्हा वारला ना तेव्हा त्याचा अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी होतं आणि पाणी असताना त्यांना काय करावं समजेना, पण माता रमाई उठल्या आणि म्हणाल्या, असे हजारो रमेश तुमची वाट पाहत आहेत, हे कायम लक्षात ठेवा, उठा आणि कामाला लागा. स्वतःचा मुलगा गेल्यानंतर सुद्धा समाजासाठी जगणारा हा माणूस मला महत्त्वाचा वाटतो. समाज हाच आपला धर्म आहे, मानवता हीच आमची जात आहे, हे कधीतरी आपण समजून घेतलं पाहिजे. हा विचार सातत्याने करणारा आणि अभ्यास करणारा. आज कधीतरी मला प्रश्न पडतो, आपण देश जगभर फिरत असतो, कधीतरी कोलंबिया विद्यापीठात जर गेलात ना, 6 वर्षाची डिग्री 2.5 वर्षात पूर्ण करणारा जगातला पहिला विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे.
आता एखादा मुलगा आम्ही महाविद्यालयात शिकवतो, 5 वर्षाच्या डिग्रीसाठी प्रवेश घेतो आणि 10 वर्षात त्याची डिग्री पूर्ण होत नाही. मग बाबासाहेब किती महत्त्वाचे आहे, 6 वर्षाचा अभ्यासक्रम 2.5 वर्षात पूर्ण करतात. कधीतरी बाबासाहेब या अंगाने आम्ही समजून घेतले पाहिजे, असं आमच्या पोरांना का वाटत नाही. म्हणून बाबासाहेब किती मोठे, तर हा विचार आपण या जयंतीच्या निमित्तानं कृतीत आणण्यासाठी ही जयंती साजरी व्हावी, हे या सावरदरीतल्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान किंवा जयंती महोत्सवाला वाटतं, लुंबिनी बुद्ध विहारला वाटतं. म्हणून जयंती विचारानं साजरी व्हावी असं आपला दृष्टिकोन मला महत्त्वाचा वाटतो. तेव्हा बाबासाहेबांच्या जीवनावर नेमका कसा प्रकाश टाकावा. अहो साधी गोष्ट आहे, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, संविधानातली पहिलीच ओळ आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक. मला प्रश्न पडतो, आम्ही एखादं 4 पानाचं पुस्तक लिहितो सरपंच, आणि मग ही अर्पण पत्रिका पुढे लिहितो, माझ्या आईला, माझ्या देवाला, माझ्या अमक्याला अर्पण करतो. बाबासाहेबांना असं वाटलं नसेल का? कधीतरी विचार करून बघितला पाहिजे ना. बाबासाहेबांना संविधान लिहिताना हे कुणाला तरी अर्पण करावं असं वाटलं असेल की नाही? नक्कीच वाटलं. पण हे संविधान भारताच्या नागरिकांसाठीच महत्त्वाचं आहे, ही भूमिका महत्त्वाची आहे. भारतपुत्रानं भारतासाठी काम केलंय, ही याची खरी ओळख ही पहिल्याच पानावरच्या पहिल्याच ओळीत दिसते. आम्ही अभ्यासात्मक दृष्टीनं कोणत्याच गोष्टीकडे बघत नाही, असं मला जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा याची जाणीव करून देणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे, असं मी नम्रपणे नमूद करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, बाबासाहेबांना कुणीतरी विचारलं, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहायला लागले. हे जरी खरं असलं तरी हे संविधान लिहिताना तुमच्या डोक्यात काय विचार होता, हे तुम्हाला कसं शक्य झालं? बाबासाहेब अगदी नम्रपणे सांगतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या समोर होतं, म्हणून संविधान लिहिताना मला अडचण आली नाही. मोठ्यांचं मोठेपण मान्य केलं पाहिजे, हा याचा अर्थ आहे. बाबासाहेब आयुष्यभर आपल्या लेटर हेडवर जय शिवराय लिहित राहिले. एवढंच नाही तर देहूच्या तुकोबरायांचे अभंग वाचत राहिले. तुकोबरायांना फॉलो करणारा, शिवरायांना मानणारा, महात्मा फुलेंना गुरु मानणारा आणि दैवत म्हणून भगवान बुद्धांना समोर ठेवणारा महामानव किती वेगळा असू शकतो, याचं चिंतन होणं हीच काळाची गरज आहे. म्हणून एखाद्या महामानवाची जयंती किंवा त्याचं स्मरण तो किती जगला हे कसं ठरवायचं? त्या माणसाची जयंती किंवा पुण्यतिथी किती वर्ष लोक साजरी करतात याच्यावर त्या महापुरुषाचं आयुष्य ठरत असतं. हीच महत्त्वाची गोष्ट आहे. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विरोधक आहे असं मी म्हणतो, पण ते वैचारिक मतभेद होते, हे जरूर आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुणे करार 1932ला झालेला आम्हाला माहिती आहे, पण ज्या वेळेस 1947ला हा देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला, त्यावेळेस या देशाचं मंत्रिमंडळ बनवताना तेव्हा हे देशाचं मंत्रिमंडळ बनवायचं आहे असं पंडित नेहरू, सरदार पटेल या सगळ्यांनी ठरवलं आणि एक मंत्रिमंडळाची यादी समोर आली. ती यादी महात्मा गांधींना वाचायला देण्यात आली. महात्मा गांधींनी सगळी नावं वाचली, त्यात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नव्हतं. त्यावेळेस ते म्हणाले, तुम्ही ही देशाचे मंत्रिमंडळ बनवले नाही, हे फक्त काँग्रेसचं मंत्रिमंडळ बनवलेलं आहे. तुम्हाला देशाचं मंत्रिमंडळ बनवायचं असेल तर या मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकर असले पाहिजे, हे महात्मा गांधी आवर्जून सांगत होते. आणि पहिले कायदा मंत्री, कामगार मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला खरं तर अभ्यासायला वाचायला मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या यादी कामगारांचा विषय आला की मग आपल्या लक्षात येतं या बाबासाहेबांनी जेव्हा कामगार मंत्री असताना खाणीत प्रवेश केला, तिथली माणसं कसे काम करतात हे बघायला जेव्हा बाबासाहेब गेले, तेव्हा एक गरोदर महिला तिथं काम करत होती. कोळशाच्या खाणीत काम करणारी महिला भगिनी पाहिली आणि तिचा चेहरा पाहिला. बाबासाहेब म्हटले, गरोदर असताना किती वेळ काम केलंय? ती बाई सांगत होती, गेले 2 दिवस काम करत्या. बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी होतं आणि बाबासाहेब म्हणत होते, एक गरोदर महिला सातत्याने 20 तासापेक्षा अधिक काम करते, तेव्हा इथल्या महिलांना न्याय मिळवून दिला पाहिजे. म्हणून गरोदर असताना म्हणजे प्रसूतीपूर्वीची पगारी रजा संविधानात नमूद करणारा या देशातला पहिला महिलांचा उद्धार करता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तोपर्यंत कामगार किती काम करायचा, 20 तास 24 तास कामाच्या तासांचा हिशोबच नव्हता. पण माझ्या कामगार बांधवाला 8 तासाचा योग्य मोबदला पाहिजे, म्हणून कामाचे तास 8च पाहिजे, हे लक्षात घेऊन काम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढंच काय, हिंदू कोड बिल स्वीकारलं गेलं नाही म्हणून राजीनामा देणारा या देशातला पहिला मंत्री आहे.
आता राजीनामा दे दे म्हटलं तरी मंत्री देत नाही, खुर्च्या काढल्या तरी सुद्धा माणसं पदावरून जात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श का, हा विचार आपल्याला इथं दिसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या महिलांसाठी त्यावेळेस लिहून ठेवलंय, महिलेला आपल्या पित्याच्या प्रॉपर्टीमध्ये संपत्तीत अर्धा वाटा पाहिजे. ती गोष्ट कृतीत येण्यासाठी किती वर्ष लागली. मग हिंदू कोड बिल स्वीकारलं असतं तर महिलांना न्याय तेव्हाच मिळाला असता. घटस्फोट घेण्यासाठी महिलेला हक्क मिळाला पाहिजे, ही बाबासाहेबांची भूमिका आहे. एवढंच नाही तर महिलेचे अधिकार महिलेला कायम मिळाले पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी या देशामध्ये महिलांच्या परिषदा घेतलेल्या आहेत. महिलांची परिषद घेणारा पहिला नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचा उल्लेख करावा लागतो. याचा अर्थ आमच्या महिला भगिनीवर अनंत उपकार बाबासाहेबांनी केलेले आहे. पण आम्हाला जयंतीच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब कधीच समजून घेता आले नाही. ही आमची खंत आहे, ही आमची अडचण आहे. आज आम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. बाबासाहेब कायदा मंत्री असताना दिल्लीत त्यांना घर होतं, बाकीच्या मंत्र्यांची घरं दिल्लीत होती. बाबासाहेब रात्री 1 वाजता सुद्धा मंत्री असताना अभ्यास करायचे. विद्यार्थी असताना 20 तासापेक्षा जास्त वेळ अभ्यास केला आहे बाबासाहेबांनी, आणि मंत्री असताना सुद्धा रात्री 1-1 वाजेपर्यंत जागत होते. म्हणजे कमीत कमी 18 तास अभ्यास मंत्री असताना करत होते. एक पत्रकार दिल्लीच्या रस्त्यावरून जात होता, आणि तो पत्रकार जेव्हा जात होता तेव्हा त्यानं आजूबाजूला पाहिलं, सगळ्या घरांच्या मधल्या लाईट्स दिवे बंद होते, अंधार होता, पण एका घरात मात्र मंत्र्याच्या दिव्याचा प्रकाश दिसतोय. म्हणून पत्रकाराला राहुलं नाही. तो पत्रकार त्या खोलीच्या समोर गेला, त्या मंत्र्याच्या खिडकीत डोकावून पाहिलं. त्याला त्या प्रकाशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करताना म्हणजे वाचताना दिसले. पत्रकाराची उत्सुकता ताणली गेली. पत्रकाराने दरवाजा ठोठावला आणि बाबासाहेबांनी स्वतःच त्या घराचा दरवाजा उघडला. त्यावेळेस पत्रकारानं प्रश्न विचारला बाबासाहेबांना, बाबासाहेब, बाकीचे सगळे मंत्री झोपलेले, रात्री 1 वाजून गेलाय आणि तुम्ही मात्र अभ्यास करताय, वाचत आहात. त्यावेळेस बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर असं आहे, जो समाज जागा आहे त्यांचे मंत्री झोपलेले आहे, आणि जो समाज झोपलेला आहे त्यांच्या मंत्र्याला जागं राहावं लागतं. ही या देशातली महत्त्वाची गोष्ट आहे. एका कवीनं असं म्हटलंय, सूर्य झोपतो का कधी, तसं मला वागायला पाहिजे, माझ्या समाजासाठी मला जागायला पाहिजे. हे बाबासाहेबांवर लिहिलेलं काव्य आहे. कधीतरी याचा विचार केला पाहिजे. मग कपड्यावरून नेता ठरवला जात नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेच सांगत होते, माणसाची प्रतवारी त्याच्या बुद्धीवरून झाली पाहिजे, त्याच्या जातीवरून कधीच नाही. म्हणून माणसाचं मोठेपण हे त्याच्या बुद्धीवरच ठरवलं गेलं पाहिजे. हा बाबासाहेबांचा आग्रह आहे, आणि बाबासाहेब त्यासाठी कायम खरं तर कष्ट करत राहिले, अभ्यास करत राहिले. आपले ग्रंथ हे गुरु आहेत, मित्र आहेत, हे बाबासाहेबांनी दाखवून दिलंय. बाबासाहेबांनी किती अभ्यास करावा. मिलिंद कॉलेजची स्थापना, सिद्धार्थ कॉलेजची स्थापना, नागसेन परिसर, संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद, हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की इथल्या शिक्षण संस्था कशा असल्या पाहिजे. हा बाबासाहेबांनी दिलेला आदर्श आहे. याच्यावर आम्ही कधी बोलत नाही, कधी विचारही करत नाही. मला वाटतं जयंतीच्या निमित्तानं या गोष्टी समजून घेणं ही काळाची गरज आहे. बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर असं आहे, शिक्षण घेतलं की शिक्षणाच्या बळावर जगातली सगळी सुखं आपल्या पायाशी लोळण घेतात, हे मला समाजाला दाखवायचं आहे. ही जाणीव त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसते. याचा अर्थ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मंत्र किती महत्त्वाचा आहे हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे. पण आम्ही शिकतो आणि संघटित होत नाही. संघर्ष करायची तयारी तर आता कोणाचीच नाही. मग आजच्या काळामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं मंत्र आम्ही किती जगतो आणि किती जपतो आणि त्याचा विचार करतो का, याच्यावर चिंतन करत असताना आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे. इथं माझ्या सगळ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. या सगळ्या पाहिल्यानंतर एका गोष्टीची जाणीव मला मुद्दाम होते, कारण आपण सगळे सोशल मीडियाच्या काळात जगत आहोत. जो तो असतो स्वतःतच दंग, जो तो जपतो स्वतःचेच रंग, गोठलेल्या संवेदना, कोंडलेलं जगणं, फ्लॅटच्या जमान्यात कोती झाली माणसांची मन. अरे माणसांच्या हृदयासारखंच कोरडं ठाक पडलंय आभाळ, माणसांच्या हृदयासारखंच कोरडं ठाक पडलंय आभाळ. पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ.
पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ. आमच्या जाणीवा बोथट झाल्या, आमच्या जगण्याचा कोंडमारा झाला. चार भिंतीतलं जगणं आम्ही फक्त समजतोय जगणं म्हणून, खरं जगणं आम्ही विसरत चाललोय. खरं जगणं या महामानवाने आम्हाला शिकवलेलं आहे, याच्यावर आम्ही कधीच विचार करत नाही. म्हणून म्हटलं जातं, जो पाणी से नाते है वो लिबास बदलते हैं, जो पानी से नाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पसीनों से नाते हैं वो इतिहास बदलते हैं, वो इतिहास बदलते हैं. कष्ट केले, अभ्यास केला की इतिहास बदलवता येतो. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे. हे आम्ही जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धांना आदर्श मानलंय, त्यांचे गुरु मानले. का? कारण भगवान बुद्ध सांगत होते, मी अवतारी पुरुष नाही, मी माणूस म्हणून जन्माला आलोय. ही भूमिका बाबासाहेबांना आवडली. जगामध्ये अनेक देव असतील वगैरे, तो भाग वेगळा आहे, पण मी माणूस आहे आणि माणूस म्हणून आदर्श प्रस्थापित करू शकणारा डॉक्टर बाबासाहेबांसमोरचा आदर्श भगवान गौतम बुद्ध आहे. आजही जगामध्ये सगळ्यात जास्त विचार जर लोक घेत असतील तर ते भगवान बुद्धांचे घेतात. ते बुद्ध माझा आदर्श असले पाहिजे, ते दैवत असले पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घेतलं आणि ते त्यांचे अनुयायी झाले. दुसरं दैवत त्यांनी मांडलं संत कबीरांना. का मानलं संत कबीरांना गुरु? कधीतरी विचार करून बघा. संत कबीरांचा एक दोहा आहे, त्या दोह्यामध्ये ते असं म्हणतात, जाती ना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल न करो तलवार का पडे रहने दो मॅन. याचा अर्थ असा आहे की एखाद्या साधूची जात बघू नका, त्याचं ज्ञान बघा. ज्ञानाच्या बळावर क्रांती करता येते, ज्ञानाच्या बळावर इतिहास निर्माण करता येतो, ज्ञानाच्या बळावर जगातली योग्य गोष्ट आपल्याला साध्य करता येते. हे कबीरांचा विचार डॉक्टर बाबासाहेबांना आवडला म्हणून गुरु मानला आहे. आणि तिसरे गुरु महात्मा फुले. मी सुरुवातीलाच म्हणालो, महात्मा कोण? ज्याच्या हृदयामध्ये दुसऱ्याच्या वेदना बघून अंतकरण खरं तर कळवळतं, तळमळतं, तोच महात्मा असतो, तोच महान आत्मा असतो. महात्मा फुलेंनी या देशामध्ये शिक्षणाच्या बाबतीत पहिला विचार कृतीत आणला. हे खरं आहे, सुधारणावादी, कृतिशील सुधारवादी, प्रखर विचाराचे सुधारक म्हणून महात्मा फुले हे डॉक्टर बाबासाहेबांना कायम आदर्श वाटत राहिले. त्याचं कारण असं आहे, शिक्षणाचा, महिलांचा पहिला रोडमॅप तयार करणारे महात्मा फुले. महात्मा फुलेंनी ही सुरुवात स्वतःच्या घरापासून केली. आम्ही सांगत असतो लोकांना जागरूक व्हा, हे काम करा, पण स्वतःपासून कधी सुरुवात करत नाही. महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नीपासून, स्वतःच्या घरापासून शिक्षणाची सुरुवात केली. प्रत्येक काम हे स्वतःपासून सुरू करायचं असतं, हे महात्मा फुले यांनी सांगितलंय आणि कृतीत आणलंय. ते महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेबांना गुरुस्थानी आहे. त्याचं दुसरं कारण, महात्मा फुले हे 1876 ते 1883 या काळात पुणे महापालिकेचे आयुक्त होते. आयुक्त असताना त्यांनी पहिलं काम काय केलं लक्षात घ्या. आयुक्त असताना महात्मा फुले यांनी पुण्यातल्या पेठेपेठेमध्ये, वस्तीमध्ये शाळा काढल्या. शिक्षण हीच काळाची गरज आहे, हे महात्मा फुले यांनी प्रथमतः कृतीत आणलं. हे बाबासाहेबांना महत्त्वाचं वाटलं. दुसरी गोष्ट, त्याच महात्मा फुलेंनी आयुक्त असताना पुण्यामध्ये दुसरं काम केलं. प्रत्येक पेठेपेठेमध्ये दवाखाने उभारले. आरोग्य ही काळाची गरज आहे, ही दुसरी गोष्ट महात्मा फुले यांनी लक्षात घेतली. तिसरी गोष्ट, बाबासाहेबांनी त्या काळामध्ये पुण्याच्या घराघरामध्ये बंद नळातून स्वच्छ पाणी दिलंय. माणसाला स्वच्छ पाणी मिळालं तर त्याचं आरोग्य सुरक्षित राहू शकतं. हे काम महात्मा फुलेंनी केलंय. चौथं काम महात्मा फुले यांचं आहे. पुण्याच्या रस्त्यावर त्यांनी दिवे लावले. माझ्या आया बहिणी, माझ्या माता भगिनी रात्रीच्या काळोखात घराच्या बाहेर पडत नाहीत, कारण त्यांना सुरक्षितता नाही. त्यांना सुरक्षितता द्यायची असेल तर रस्त्यावर दिवे लावले पाहिजे. ते काम कृतीत आणणारे महात्मा फुले. पाचवं काम महात्मा फुले यांनी आयुक्त असताना केलं, या रस्त्याच्या कडेला झाडं लावली.